या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळेच आई वडिलांचे काही गुणधर्म हे त्यांच्या अपत्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र काही वेळेस या जनुकांमध्ये एकदम बदल होतो. जनुकात असणारे एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे जो बदल घडून येतो त्यालाच उत्परिवर्तन असे म्हटले जाते. हेच उत्परिवर्तन कधी कमी प्रमाणात तर कधी एकदम जास्त प्रमाणात घडून येत असते. उदाहरणार्थ, उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृती निर्माण होतात. हीच प्रक्रिया अखंडपणे चालते. ही प्रक्रिया डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करताना दिसते. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्यांची तुम्ही उत्तरे द्या. आपल्या पचन संस्थेतील आंत्रपुच्छ या अवयवांचे शरीरात कोणते कार्य आहे? आंत्रपुच्छ हा अवयव पचन संस्थेत कोणतेही कार्य करत नाही. अगदी बरोबर. आपल्या अक्कल दाढेचा अन्न चावून खाण्यासाठी उपयोग होतो का? बाई, अन्न चावून खाण्यासाठी अक्कल दाढेचा उपयोग होत नाही. बरोबर. डायनासोर सारखे प्राणी का बरं नामशेष झाले? बाई, त्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही, त्यामुळे ते प्राणी नामशेष झाले. अगदी बरोबर. डायनासोरचे अस्तित्व जेव्हा होते त्यावेळेस हिमयुग सुरू झाले होते. त्यामुळे त्यांची उपासमार झाली. अशा परिस्थितीशी त्यांना जुळवून घेता आले नाही आणि ते नामशेष झाले. तसेच एका सिद्धांतानुसार मोठा धूमकेतू पृथ्वीवर आदळल्याने ह्या जाती नष्ट झाल्या असाव्यात असा अंदाज आहे. बरं, आता तुम्ही मला सांगा, प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहेत? बाई, पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे अनेक प्राणी व पक्षी यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. छान. निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे तसेच प्रदूषणामुळे आणि नागरीकरणामुळे पक्षी व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. कारण शहरे तयार होण्यासाठी जंगले नष्ट केली जात आहेत. त्यामुळे पक्षी व प्राणी यांच्या निवाऱ्याची व अन्नाची गरज पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून ते नष्ट होत आहेत.